हॅलो भाऊ बहिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता मी भाकरी बनवते. लाकडाची काठोटई त्यात भाकरी बनवते. माशाच्या जत्रावरून आणलेली आहे दादासाहेबांनी माझ्या पोरांनी. मस्त भाकरी बनवल्या ना, आणि मोठ्या मोठ्या पण करता येतात भाकरी आपल्याला करायच्या. मग मी भाकरी करून दाखवतीये. मस्त भाकरी होत्या त्याच्यावरती. मला बारकीला भाकरी नाही येत. आमच्या भाकरी लय मोठ्या असतात, बारीक नाही करत. एवढी भाकरी कोणासाठी करा कवर? आपली एक भाकर खान ग बसा, त्यासाठी मी मोठ्या मोठ्या भाकरी करत असते. टाकलाय का गारच आहे. स्पीड कर नाही नीट. स्पीडच आहे. बघा भाकर अशीच मला आवडतं का मोठ्या मोठ्या भाकरी. ही मस्त वाटते. केवढी मोठी भाकर केली. अशात मस्त मोठ्याल्या पातळ भाकरी करायच्या, म्हणजे कडक होत्या चुलीवर भाजल्यावर, आणि खायला चांगल्या लागतात. जाड भाकरी केल्या का मग त्या गॅसवर भाजल्या का त्या गजगज लागतात, चांगल्या नाहीत लागत. भाकर फिरायला लागली तव्यावर, पाणी लावता येणार. याला लय भूक लागते, उठल्या उठल्या दिसतं वरडत बसतो माझ्या मागे. हे बघा असं गॅसवरती पण आम्ही भाकर हे करून घेतो. गॅसवरच भाजी देत, तव्यावर भाजलेली फुगत नाही भाकर. तवा उतरून मग गॅसवर भाजायची. अशी ओळी ग बा, वाप लागते त्याची. बोलायचं मस्त मस्त भाकरी. हे बघा भाकरी झाल्यात. आता ही भाजी कशाची ओळखली का तुम्ही? हे बघा, ही हरभऱ्याची भाजी आहे, सुकलेली, वाळून बनवतात अशी भाजी. मला आज हरभऱ्याची भाजी बनवायची. मोबाईल धरायला कुणीच नाहीये. मी मोबाईल पण धरते आणि व्हिडिओ पण काढते. दीदीला कॉलेजला जायचंय, ती गेली आंघोळ बिंघोळ करायला, त्यासाठी शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजले, तवा उतरते खाली. बघा, चण्याची डाळ टाकायची मला त्यात थोडीशी भिजून. पहिलं भिजत ठेवते 4-5 मिनिट, भिजली का मग लवकर शिजती. अशा 10-15 मिरच्या घेतल्यात आम्ही. आता मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. वाटल्यावर दाखवते मी. हे बघा, शेंगदाणे आणि मिरच्या अशा आवडजवड वाटून घ्यायच्या, जास्त बारीक नाही करायच्या. भाजी अशी चुरगळून घ्यायची. याच्यात बाजरीचं पीठ टाकून बनवणार आहे ही भाजी, हाटून बनवल्यासारखी. बाजरीला आंबूसपणा असतो ना, मस्त लागते ही भाजी. मला आवडते याच हरभऱ्याची भाजी. तेल तापले. आता मी थोडे कांद्याची फोडणी देणार आहे. लसूण लय महाग आहे, लसूण काय आणला नाही. ती 400 रुपये किलो आहे आमच्याकडे लसूण.
कांदा लाल झाला की मग त्यात पाणी वाटायचं एक तांब्याभर. कांदा लाल झालाय तर वाटून टाकून घेते त्याच्यात थोडंसं, म्हणजे मिरच्याचा कच्चापणा जाईन जराशी. आता तुम्हाला जेवढी भाजी करायची तेवढी तुम्ही 1-1.5 तांब्या असं पाणी टाकून घेऊ शकता त्याच्यात. हे बघा मी एवढे 1-1.5 तांब्या पाणी टाकले. आता चवीनुसार मीठ टाकते. आता मोबाईल पण मलाच धरायचा आणि व्हिडिओ पण मलाच काढायचा आहे, त्याच्यामुळं काय मला जमाना जास्त. चण्याची डाळ टाकून द्यायची. हळद टाकते थोडी जराशी कलरसाठी. याला उकळी आली का मग आपण बेसन कसं हालितो तशी ती भाजी टाकायची आणि हलवून घ्यायची सगळी. मस्त भाजी होती. पाण्याला कळकळून उकळी आली, भाजी टाकून हलवून घेते आता याच्यात. बघा कशी खळखळती भाजी आता उकळती. 5 मिनिटं अशी शिजून देते, मस्त होईल मग. हे बघा आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे आता. या मग जेवायला. हे बघा बाजरीच्या भाकरी आणि हरभऱ्याची भाजी खायला या.